बनपुरीत माणुसकीची हत्या. चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलीला रात्रभर उलट्या टांगून बापाकडून अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावामध्ये घडलेली आहे. या घटनेनंतर 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये अक्षरशः हादरून गेलेले आहे. दादू हैबत यमगर या निर्दयी बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलीला संपवलं असल्याचा धक्कादायक प्रकार दुसऱ्या बहिणीने थरकाप उडवणाऱ्या साक्षीनंतर उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी बाप नाना हैबत यमगर याला ताब्यात घेतलेले आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आलेली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना रात्रभर उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणानंतर 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झालेला असून तिची 11 वर्षीय बहीण अनुजा देखील गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर मध्ये मोठी खळबळ उडालेली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की बनपूर येथील मुलींवर शेजाऱ्यांनी चोरीचा संशय घेतल्याने नाना हैबत यमगर या निर्दयी बापाने काल बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींचे हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले. त्यानंतर या निष्पाप मुली वेदनेने रात्रभर तडफडत पाणी पाणी म्हणून ओरडत होत्या. मात्र आई वडिलांनी त्यांना पाण्याचा एक थेंबही दिला नाही. या मुलींना टांगलेल्या निष्ठुर आई वडिलांनी निर्धास्तपणे झोपी गेले. त्यानंतर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुलींच्या आजोबांनी मुलींना खाली सोडवले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर अनुजा जखमी अवस्थेत तातडीने तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर मृत सानिकाला दुसऱ्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र सानिका मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबियांनी मयत सानिकेचा अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. मात्र जखमी अनुजाने शुद्धीवर आल्यानंतर आपल्या वडिलांनी हातपाय बांधून टांगले आणि मारहाण केली असे सांगितल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे. हा संपूर्ण प्रकारानंतर एकच खळबळ उडालेली असून सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मुलींना सोडवणाऱ्या आजोबांवरच मुलीच्या वडिलांनी कोयत्याने हल्ला करत त्यांना धमकावलेले होते. त्यामुळे कुटुंबातील अंतर्गत वाद आणि कौर्याची परिसीमा स्पष्ट होत आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून माणुसकीला कुरूड खून केल्याची भावना व्यक्त होत आहे. 2 निष्पाप जीवांचा एवढा अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्याकडून जोर धरत आहे. आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे. त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत.